सकाळी सकाळी राधा निवांत झोपलेली असते. रडून रडून उशिरा झोपली होती. तोच तिच्या रूमची बेल वाजते. तशी ती झोपमधून उठते. विचार करत, एवढ्या सकाळी कोण आलं असेल? कोण असेल? राधा खडूस असेल. ती दरवाजा ओपन करते तर समोर एक लेडीज उभी होती. राधा त्या लेडीजकडे गोंधळून पाहते. ती लेडीज स्माईल करत तिच्या हातातील बॅग राधाच्या हातात देते. राधा पुन्हा गोंधळून, हे काय आहे आणि माझे नाही आहे. मॅम, ते रूम नंबर 1234 आहे ना, तिथे रुद्र सर म्हणून आहेत. त्यांनी हे पाठवले आहे तुमच्यासाठी. राधा नॉर्मल होत, ओ अच्छा, थँक्यू बोलून ती दरवाजा बंद करते. आत येते आणि बॅग ओपन करून पाहते तर त्यात तिला होतील असे सुंदर ड्रेस असतात. खूपच सुंदर असतात. राधाला पण आवडतात, कारण तिने कधीच एवढे महागडे कपडे घातलेले नव्हते. फक्त ड्रेसच नव्हते तर मॅचिंग सगळ्या गोष्टी होत्या. राधा विचार करत, हा खडूस ना त्याच्या मनासारखं वागतो. त्याला दुसऱ्याच्या मनाचं काहीही घेणं देणं नाही आहे. आता काय दिलं हे पाठवून? आता मला यातलंच काहीतरी घालून जावं लागेल. नाही घालून गेली तर किती रागवेल काय माहिती. त्यापेक्षा घालून जाते. ती पटकन फ्रेश व्हायला गेली आणि त्यातील एक सुंदर रेड कलरचा ड्रेस तिने घातला. तिच्या गोऱ्या अंगाला तो कलर एकदम शोभून दिसत होता. ती पण आरशात पाहत, खरंच या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसत आहे मी. खडूसची चॉईस खूप चांगली आहे. राधा आवरून झालं असेल तर खाली जा, नाहीतर खडूस तुला घ्यायला यायचा. ती तिची बॅग घेऊन खाली येऊन थांबते. रुद्र अजून पण आला नव्हता. राधा तिथे एकटीच उभी असल्यामुळे ती तिचे फोटो काढत असते, कारण आजूबाजूला खूपच सुंदर होतं आणि ते राधाला खूप आवडतं. तोच रुद्र बाहेर आला आणि त्याची नजर फोटो काढत असणाऱ्या राधाकडे गेली आणि तो पाहताच राहिला. ती ओठांचा पाऊट करत फोटो काढत होती. त्यात पण ती कमालीची क्यूट दिसत होती. आपला हिरो काही वेळासाठी तिला पाण्यात हरवून जातो. रुद्र मनात विचार करत, यार, ही मुलगी एक दिवस वेडं करेल मला. रोज रोज एवढी सुंदर कशी दिसू शकते ही? तिचं लक्ष रुद्रकडे जातं आणि तिला खूप अवघडल्यासारखं होतं, कारण तो तिच्याकडे पाहत असतो. राधा त्याच्याजवळ जाऊन त्याला गुड मॉर्निंग बोलली. तो पण भानावर येत गुड मॉर्निंग बोलला. तो जाऊन चेअरवर बसला. राधा पण त्याच्या मागे जाऊन त्याच्या समोरच्या चेअरवर बसली. त्या दोघांनी त्यांच्या आवडीचा नाश्ता ऑर्डर केला आणि रुद्र लॅपटॉप ओपन करून बसला. तो लॅपटॉपवर काम करत होता. राधाकडे न पाहता तिला विचारू लागला, त्याने दिलेले काम तिने कंप्लीट केले की नाही. राधाने रात्रीच तिचे काम कंप्लीट केल्यामुळे तो जे काही विचारत होता त्याची उत्तरे ती देत होती, पण तिने त्याच्याकडे अजिबात पाहत नव्हती. ती इकडे तिकडे बघून त्याच्याशी बोलत होती. त्याचा रुद्राला राग येतो आणि तो तिला डायरेक्ट विचारतो, मी काय तुझ्यासमोर वेडा बसलो आहे का गं? नाही म्हणजे तू मला एवढं इग्नोर करते म्हणून विचारले. राधा काहीच बोलत नाही. तो त्याची चेअर तिच्या चेअरच्या अगदी जवळ सरकावतो आणि तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर करत, मी काहीतरी विचारत आहे तुला. तिला वाटत नव्हतं रुद्र असं काही करेल म्हणून. ती पूर्ण गोंधळलेली होती, पण स्वतःला नॉर्मल ठेवत, नाही, ते आजूबाजूला खूप सुंदर आहे ना, ते सगळं आवडलं मला. मी तेच पाहत होते आणि तुमच्याशी बोलत होते. तोच त्यांची ऑर्डर येते तसं तो बाजूला होतो. ते दोघं नाश्ता करत असतात, पण एकमेकांकडे पाहत नाही आणि काहीच बोलत नाही. नाश्ता झाल्यानंतर तो उठून उभा राहतो. ती पण उभी राहते. रुद्र पुढे चालत असतो आणि राधा त्याच्या मागे चालत असते. राधा जेव्हा फोटो काढत होती तेव्हा कोणीतरी तिला लपून पाहत होतं आणि ती व्यक्ती पण राधाच्या मागे जायला लागली. रुद्राला ती व्यक्ती दिसली होती. रुद्राला राग आला होता, पण तेव्हा तो शांत होता. पण आता त्या व्यक्तीचा राधाच्या मागे आलेल्या रुद्रला आवडले नव्हते. तो चालत असताना थांबला. राधा त्याच्या मागे पळत येत असल्यामुळे ती त्याला जाऊन धडकते. रुद्र फिरून तिच्याकडे पाहत, तुला नेहमी अशी धडपडायची सवय आहे का गं? ती खाली बघून त्याला सॉरी म्हणते. तोच ती व्यक्ती रुद्रला राधाच्या जवळ येताना दिसते. तो राधाचा हात पकडून तिला त्याच्या मागे उभं करतो आणि त्या व्यक्तीच्या समोर उभा राहत, काही प्रॉब्लेम आहे का? ती व्यक्ती रुद्रकडे पाहायचं सोडून राधाकडे पाहत असते. त्या व्यक्तीने रुद्रला इग्नोर केल्यामुळे रुद्रला अजूनच राग येतो. हे हॅलो, मी तुझ्याशी बोलतोय. तशी ती व्यक्ती रुद्रकडे पाहत, काय आहे? मला तिच्याशी बोलायचं आहे. तुम्ही का मध्ये येत आहात? रुद्र रागाने त्याच्याकडे पाहत, तिच्याशी बोलायच्या आधी तुला माझ्याशी बोलावं लागेल. मला तुझ्याशी का बोलावं लागेल? तू कोण आहेस तिचा? त्या दोघांचं बोलणं ऐकून राधा घाबरून गेली आणि रुद्रचा राग तिला चांगलाच माहिती होता. ती रुद्रचा हात पकडून, सर, वाद घालायची वेळ नाहीये. आपल्याला खूप महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे. प्लीज, आता आपल्यासाठी मीटिंग महत्त्वाची आहे. रुद्र राधावर ओरडत, तू आमच्यामध्ये बोलू नकोस. तशी ती शांत होते. तिला माहिती होतं मी काय बोलले आणि नाही बोलले काय सर काही ऐकणार नाही. त्या दोघांची बराच वेळ बाचाबाची सुरू असते. दोघांपैकी कुणीच माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी राधा पळत जाऊन मॅनेजरला बोलावून आणते आणि त्या दोघांचे भांडण थांबवायला लावते. तसे ते दोघं शांत होतात. रुद्र पाठमोरा होत चालायला लागतो. तोच ती व्यक्ती त्याला मागून धक्का देत
पडून जाते. रुद्र बेसावध असल्यामुळे तो खाली पडतो आणि त्याच्या हाताला खरचटते. राधा पटकन सर ओरडत त्याच्याजवळ जाते आणि काळजीने त्याच्याकडे पाहत, सर खूप लागलं का तुम्हाला? पण रुद्र तिच्याकडे रागाने पाहतो पण काहीच बोलत नाही. ती त्याला हात लावणार तोच तो राधाचा हात पकडून उभा राहतो आणि तिच्या डोळ्यात पाहत, राधा तू फक्त माझी आहेस आणि तुला पाहायचा अधिकार फक्त माझा आहे. मला सोडून तुला दुसऱ्या कोणी पाहिलेलं मला अजिबात आवडणार नाही. राधाला तर काहीच कळत नव्हते. ती त्याचं बोलणं ऐकून शॉक होते. तो तिचा हात पकडून कारजवळ घेऊन येतो आणि ते दुसऱ्या हॉटेलला जायला निघतात. राधा विचार करत, सर असे का बोलले की मला फक्त तेच पाहणार? मी काय बाजारातील भाजी आहे का? कुणीही मला हात लावेल आणि कुणीही पाहिल. या खडूसच्या मनात कधी काय सुरू असतं काहीच कळत नाही आणि हा खडूस माझ्यावर एवढा हक्क का गाजवत आहे? मनाला येईल ते बोलत असतो. असा बोलत होता की याने कसा मला विकतच घेतला आहे. हे रुद्र सर भेटल्यापासून माझ्या लाईफमध्ये खूप काय काय होत आहे, मलाच कळत नाही आहे. काही वेळाने दोघं हॉटेलला पोहोचतात. तिथे आधीच तिथल्या ऑफिसचे क्लायंट आलेले होते आणि ते रुद्रची वाट पाहत होते. रुद्र चालत आत येत होता आणि हॉटेलमधील काही मुली त्याला वाकून वाकून पाहत होता. राधा विचार करत, या मुलींना पण या खडूसलाच पाहायचं आहे का? तो कसा आहे मला माहिती आहे. आता जसं वाटत आहे या पाहणाऱ्या मुलींकडे जावं आणि या खडूसबद्दल सांगावं तो कसा आहे म्हणून. तिची तोंडातल्या तोंडात बडबड चालू होती. रुद्र तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकतो तशी ती नजर दुसरीकडे फिरवते. ते दोघं लिफ्टच्या आत जातात. रुद्र तिच्याकडे पाहत, या ड्रेसमध्ये तू छान दिसत आहे, नाहीतर वेंदण्यासारखे कपडे घालत असतेस. त्याचं बोलणं ऐकून तिला राग येतो आणि ती त्याच्याकडे रागाने पाहत, सर आपण काम करायला आलो आहोत तर त्याबद्दल बोलूया. इथे माझ्या पर्सनल गोष्टीवर का बोलायला जात आहे हे कळत नाही आहे मला. तिचं बोलणं ऐकून रुद्र गालातल्या गालात हसला. यार ही रागावलेली असताना पण कसली क्यूट दिसते. राधा तुझा हा क्यूटनेसपणा मला खूप आवडतो. तोच त्यांची लिफ्ट थांबते आणि ते दोघं बाहेर येतात आणि त्यांना बोलावलेल्या रूममध्ये जातात. तिकडे दुसऱ्या ऑफिसचे आधीच आलेले असतात. ते रुद्र आणि राधाला वेलकम करतात. रुद्र आणि राधा पण गोड स्माईल करतात. ते आधी बराच वेळ बोलत असतात आणि नंतर त्यांच्या मीटिंगला सुरुवात करतात. रुद्रला पाहायचं होतं राधाने तिचं काम खरंच मनापासून केलं आहे की वरच्यावर केलं आहे. तो मुद्दाम राधाला पण प्रश्न विचारतो. राधा पण न घाबरता त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते आणि समोरच्या क्लायंटला पण समजावते. तिचं ते आजचं रूप बघून तर आपला हिरो इम्प्रेस होतो. चला, जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढी कामात पण परफेक्ट आहे, म्हणून तर तू मला आवडतेस राधा. आणि आता तर पक्के आहे, मी तुला लवकरच मिसेस रुद्र बनवेल. तो मनात हसत म्हणाला. तो मनात काय बोलून गेला त्यामुळे त्याला वेगळीच फिलिंग आली. त्याला खूप भारी वाटले. काही वेळाने त्यांची मीटिंग संपते आणि ते दोघं जायला लागणार. तो समोरील व्यक्ती रुद्रकडे पाहत, तुम्ही आज संध्याकाळी फ्री असाल तर माझ्या ॲनिव्हर्सरीच्या पार्टीला नक्की याल. आमच्या ॲनिव्हर्सरीला 25 वर्ष कंप्लीट झाली, त्याबद्दल खूप मोठी पार्टी ठेवली आहे आणि तुम्ही आलात तर मला खूप आनंद होईल. रुद्र हसत, आम्ही नक्की येऊ आणि विश यू व्हेरी हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. रुद्र आणि राधा दोघे पण त्यांना विश करतात आणि ते निघून जातात. राधा विचार करत, मला न विचारताच सांगितले पार्टीला येऊ म्हणून. या खडूसला जायचं होतं तर एकटा गेला असता. सगळीकडे मलाच का घेऊन जात असतो हा. आता असं वाटत आहे हा जॉब सोडून दुसरा जॉब सर्च करावा लागेल. हा खडूस नाहीतर अशीच मनमानी करत राहील. असा समजतो की याने मला विकत घेतली आहे आणि त्याच्या इशाऱ्यावर नाचवत आहे. काही वेळाने ते त्यांच्या हॉटेलला पोहोचतात. राधा तिच्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बेडवर पडते. तोच तिचा फोन वाजतो. राधा फोनकडे पाहते आणि तिला खूप राग येतो. अरे यार, या माणसाचा प्रॉब्लेम काय आहे? सुखाने जगू देणार नाही या खडूस मला. आता फोन नाही उचलला तर इथे येईल पाहिला, त्यापेक्षा फोन उचलते आणि तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो सर, काही काम होतं का? हो, माझ्या रूममध्ये ये. पण सर मी आता आराम करत आहे. असले कारण मला द्यायचे नाही. जेवढं सांगितले तेवढं करायचं. 5 मिनिटाच्या आत तू मला माझ्या रूममध्ये पाहिजे. एवढं बोलून तो फोन कट करतो. राधा रागाने फोन फेकून देते. यार, हा खडूस मला सुखाने जगूही देणार नाही. ती टणटण करत त्याच्या रूमजवळ आली आणि जोरजोराने बेल वाजवू लागली. खरं तर तिला खूप राग आला होता. बेलचा आवाज ऐकून रुद्रला समजतं मॅडम चांगल्या चिडल्या आहेत, पण तो तिच्यासमोर नॉर्मल राहायचा प्रयत्न करत दरवाजा ओपन करतो. त्याने फक्त शॉर्ट्स पॅन्ट घातली होती, बाकी शर्टलेस होता. त्याला तसं बघून राधा एकदम शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते आणि त्याची ती पिळदाळ बॉडी बघून तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. पण ती भान हरपून त्याच्या बॉडीकडे पाहत असते आणि तिला तसं पाहताना बघून त्याला पण खूप भारी वाटतं. तो हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो, तरी तिला काही कळत नाही. ते बघून रुद्र तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. तशी ती भानावर येते. त्याचे हात तिच्या कमरेवर असतात तर तिचा
तिचा हात त्याच्या उघड्या चेस्टवर असतात. त्याच्या एवढ्या जवळ ती होती. तिला खूप कसं तरी वाटत होतं. त्याच्या नजरेला नजर पण लावायची तिची हिंमत होत नव्हती. ती त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला अजूनच जवळ ओढतो. सर, ते मला सोडा ना प्लीज, ती हळुवार आवाजात बोलते. रुद्र हसत त्याची मिठी अजूनच घट्ट करतो. खूपच गोंधळून गेली होती आणि त्याच्या एवढ्या जवळ असल्यामुळे हृदय पण जोराने धडधड करत होते आणि त्याचं एकसारखं पाहणं तिला वेगळंच भासत होतं. ती पुन्हा तिच्या थरथरणाऱ्या ओठांनी म्हणाली, सर सोडा ना. आणि तिचं ते निरागस रूप बघून आपला हिरो तिच्यात हरवला होता. तिचा नाजूक आवाज पुन्हा त्याच्या कानावर आला. तसा हसून त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिच्या अंगात शिरशिरी आली. तिला विश्वासच बसत नव्हता तिच्या डोळ्यांवर. रुद्र हसत तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या डोळ्यात पाहत, राधा, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू करशील माझ्याशी लग्न? त्याचं बोलणं ऐकून ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही. राधा, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तरी मी तुझ्याशी लग्न करेन, तिने न राहून प्रतिप्रश्न केला. आणि माझा नकार असेल लग्नाला तर? रुद्र हसत, तरी मी तुझ्याशीच लग्न करेन. तिला आता असं वाटत होतं कुठेतरी पळून जावं, पण ती त्याच्या मिठीत होती. तो तिला मिठीतून बाजूला करत सोफ्यावर बसवतो आणि एका प्लेटमध्ये वाढतो आणि तिच्यासमोर पकडतो. ती त्याच्याकडे पाहत, ते मला भूक नाही आहे, तुम्ही खा. रुद्र हसत, तुला भूक नाही आहे पण मला भूक आहे आणि माझी अशी इच्छा आहे तू तुझ्या या नाजूक हातांनी मला भरव. राधा पुन्हा शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते आणि रुद्र हसत, मिसेस रुद्र, आता तुम्ही याची सवय करून घ्या. आपले लग्न झाले की तुला तुझ्या नवऱ्याचे असले झट्ट पुरवायचे आहे. राधा मनात विचार करत, देवा, काय होतंय माझ्या आयुष्यात, मला तर काहीच कळत नाहीये. त्याचा आवाज येतो तशी ती राधा प्लेट हातात घेते आणि त्याला भरवते. रुद्र पण तिच्या हातून जेवण करत एन्जॉय करत होता. तो पण तिला 1-2 घास भरवतो. तिला खायचे नव्हते पण ती नाईलाजाने खाते. त्याचं जेवण करून होते तशी राधा खाली पाहते. सर, मी जाऊ का माझ्या रूममध्ये? रुद्र हसत, जाऊ शकते आणि तुला जायचे नसेल तर तू इथे थांबू शकते. तुझी इच्छा नसेल तर आपण एकच रूम शेअर करूया. तशी ती त्याच्याकडे रागाने पाहते आणि पाय आपटत निघून जाते. रुद्रला तिचं हे वागणं अजूनच आवडतं. ती गेल्यावर तो बेडवर आडवा होत तिच्या आणि त्याच्या लग्नाचे स्वप्न पाहत असतो आणि त्याला काहीतरी आठवते आणि तो अक्षयला फोन करून काहीतरी सांगतो आणि फोन ठेवून हसत, राधा, काही तास मग तू माझी असशील. इकडे राधा तिच्या रूममध्ये येऊन विचार करत असते, सरांना खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे का? तिला काहीच कळत नव्हते. तिला आता खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. तिचा विश्वासच बसत नव्हता की रुद्र सरांना तिच्यासोबत लग्न करायचे आहे आणि माझी इच्छा नसताना पण त्यांना माझ्याशी लग्न करायचे आहे. हे खूप चुकीचे आहे. पण रुद्रासमोर ती काहीही करू शकत नव्हती. मयुरी आणि टीनाला पण काहीच सांगू शकत नव्हती. ती विचारत असताना तिचा फोन वाजतो आणि फोनच्या आवाजाने ती भानावर येते. फोन हातात घेते तर रुद्रचा फोन येत असतो. ती घाबरतच फोन घेते. हॅलो सर, राधा, आपल्याला ॲनिव्हर्सरीला जायचं आहे, लक्षात आहे ना तुझ्या? हो सर, लक्षात आहे माझ्या. मग तुझ्याकडे 1 तास आहे. ते संध्याकाळी पार्टीला जायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गिफ्ट घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला बाहेर जायचं आहे. 1 तासात तुझं आवरून ठेव, मग निघूया. एवढं बोलून तो फोन ठेवतो. त्याचं नॉर्मल बोलणं ऐकून तिला वाटतं, मगाशी सरांनी मस्करी केली असेल. ते का लग्न करतील ना माझ्यासारख्या साध्या भोळ्या मुलीशी? त्यांना तर मी कशी राहते याचा प्रॉब्लेम आहे. ती लग्नाचे विचार झटकून तिचं आवरायला जाते. सर पण कदाचित मस्करी करत असतील. ती तिचं आवरत बोलत असते. ती तिची बॅग घेऊन खाली कारजवळ रुद्र येण्याची वाट पाहत असते. काही वेळाने रुद्र पण येतो आणि ते दोघं मार्केटला जायला निघतात. काही वेळाने तिथे पोहोचतात. ॲनिव्हर्सरीसाठी आधी गिफ्ट घेतात आणि त्यानंतर रुद्र त्याच्या लग्नाची शॉपिंग पण करतो. पण राधाला काही कळत नाही. तो स्वतः राधासाठी एक घागरा पसंत करतो. तो राधाला ट्राय पण करायला सांगतो. तिला वाटत होतं दुसऱ्या कोणासाठी घेत असतील म्हणून ती जास्त काही विचार न करता घागरा त्याला घालून दाखवते. घागऱ्यामध्ये कसली सुंदर दिसत होती ती. रुद्र तिच्याकडे पाहत, स्वीटी, हा तुझ्यासाठीच घेतला आहे आणि तो मनात बोलत असतो आणि हसून हाताने सुंदर अशी खूण करतो. राधा फक्त स्माईल करते आणि चेंज करायला निघून जाते. तो राधासाठी खूप सामान घेतो. राधाने तर एवढं महाग सामान पाहिलं पण नव्हतं. पण तिच्या मनात जरासुद्धा येत नाही की रुद्र हे सगळं तिच्यासाठी घेतोय म्हणून, कारण एवढ्या महागड्या वस्तू तिने कधीच पाहिल्या नव्हत्या. सगळं सामान घेऊन ते कारजवळ येतात. एक एक करून कारमध्ये ठेवतात आणि रुद्र हॉटेलकडे गाडी न घेता कुठेतरी दुसरीकडे गाडी घेतो. राधाला समजतं पण ती त्याला काहीच विचारत नाही. तिला वाटतं
काही काम असेल म्हणून तिकडे जात असतील. ती जास्त विचार न करता शांतपणे बाहेर पाहत होती आणि रुद्र तिरप्या नजरेने तिच्याकडे पाहत होता, कारण त्याला माहिती होतं काही वेळाने राधा त्याची होणार आहे. राधाच्या मनात पुन्हा विचार येऊन जातो. सरांच्या मनातील लग्नाचा विचार गेला असेल ना, गेलाच पाहिजे, म्हणजे ते त्यांच्यासाठी पण चांगले आणि माझ्यासाठी पण. ती विचार करत असते तोच गाडी एका बंगलोजवळ येऊन थांबते. रुद्र खाली उतरतो. त्याला बघून राधा पण खाली उतरते आणि त्याच्या मागे चालत जात असते. तिला काहीच कळत नाही. ती फक्त त्याच्या मागे चालायचं काम करते. ते दोघं आत येतात तसं समोर तिला अक्षय दिसतो. राधा विचार करत, हा तर कर्जतला होता, इथे कसा आला? कदाचित काही काम असेल म्हणून सरांनी त्याला बोलावून घेतलं असेल, असा तिच्या डोक्यात विचार येऊन जातो. रुद्र आणि अक्षय बोलत होते आणि राधा बंगलोचं निरीक्षण करत होती. त्यांचं बोलणं झालं तसं अक्षय तिथल्या बॅग घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेला आणि रुद्र राधाच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याला असं एवढ्या जवळ उभं राहिलेलं बघून तिला खूप कसं तरी झालं. त्याला हसू आले. त्याने असं तिचे दोन्ही हात हातात घेतले. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाहत, राधा, मी लग्न करतोय तुझ्याशी आणि तुला इथे घेऊन आलाय कारण आपलं लग्न आहे. त्याचं बोलणं ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती एका मूर्तीसारखी शांत उभी असते. तो तिचा चेहरा ओंजळीत घेत, राधा, मी मनापासून तुझा स्वीकार करायला तयार आहे. तुला जेव्हापासून मी पाहिले तेव्हापासून तू मला खूप आवडली. तुझे ते निरागस बोलणं, तुझा तो साधा स्वभाव खूप आवडला राधा मला. आणि मला वाटतं तू माझ्या प्रेमाचा आनंदाने स्वीकार करावा. तुझ्या काका आणि काकूंनी शोधलेल्या मुलापेक्षा मी खूप चांगला आहे. विश्वास ठेव माझ्यावर. तिचे डोळे भरून येतात. ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत, सर, मला लग्न करायचे नाही असे नाही, पण माझी काही स्वप्न आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर मी लग्नाचा विचार करणार होते, पण तुम्ही तर तुम्हाला आवडले म्हणून लग्नाला तयार झालात. माझ्या मनाचा कधी विचार केला तुम्ही? राधा, तू चुकीचा विचार करते. मला तू मनापासून आवडते आणि तुझा बायको म्हणून स्वीकार मी मनापासून करायला तयार आहे. मी माझा फायदा म्हणून तुझ्याशी लग्न नाही करत आहे. मला तू आवडतेस आणि हे मी मनापासून बोलतोय. आणि राधा, आता या क्षणाला तू मला समजून घे आणि आनंदाने आपल्या नात्याचा स्वीकार कर. तेच आपल्या दोघांसाठी चांगले आहे. ती पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहत, पण माझ्यापेक्षा तुम्हाला अजून दुसरी चांगली मिळाली असती. तुम्ही तुमची बायको म्हणून माझीच का निवड केली? हे बघ राधा, मला खूप मनापासून वाटतं तू माझी बायको व्हावी आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाला आहे. यात माझा कुठलाही स्वार्थ नाही आहे. तुझा बायको म्हणून मनापासून स्वीकार करायला हा रुद्र तयार आहे आणि मला वाटतं तू पण या नात्याचा मनापासून स्वीकार कर. एवढं बोलून तो अक्षयला आवाज देत आतमध्ये जातो. राधा तयार होईल का लग्नाला? आणि त्यांचं लग्न झाले तर त्यांचं नातं कसे असेल? रुद्र मनापासून प्रेम करेल का राधावर, की राधाशी लग्न करण्यामागे त्याचा काही उद्देश आहे? ते पुढील भागात बघूया. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.